शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस। याबरोबरच अन्नत्याग उपोषणाचा 4था दिवस। पाथरी येथे व धाराशिव येथे बसलेले समन्वयक ज्यांनी अन्नत्याग उपोषण केले आहे त्यांचा आजचा 4था दिवस आहे। आंदोलनाच्या 7व्या दिवशी व अन्नत्याग उपोषणाच्या 4थ्या दिवसापर्यंत ही शासनाने आमची कोणतीही दखल घेतलेली नाही। या शासनाला आता आम्ही दाखवून देऊ की आमची मजल कुठपर्यंत आहे। या शासनाला अजूनही लाज कशी वाटत नाही, म्हणून हे शिक्षक आता आक्रमक झाले आहेत। शिक्षकांनी आता निर्णय घेतलेला आहे। आमच्या आंदोलनाचा पुढचा जो टप्पा आहे तो आत्मदहनाचा आहे। नांदेड येथील शिक्षकांनी निर्णय घेतला, उद्याचा त्यांचा जो काही आंदोलनाचा भाग आहे तो आता भीक मागो राहणार आहे। जे शिक्षक या शासनाला घडवतो, येथील पदाधिकाऱ्यांना घडवतो, येथील मंत्र्यांना घडवतो, तो आता रस्त्यावर येऊन भीक मागणार आहे। म्हणून हे शिक्षक आता आक्रमक झालेली आहेत। पाहूयात। 100% पगार होश में होश में सरकार होश में होश में सरकार होश में इनकलाब जिंदाबाद इनकलाब जिंदाबाद भारत माता की वंदे वंदे 7 दिवसापासून नांदेड जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन चालू आहे। पावसामध्ये पावसाची पर्वा न करता हे शिक्षक बांधव आणि भगिनी या ठिकाणी आंदोलन करून आपल्या शासनाचा निषेध व्यक्त करत आहेत। पाथरी आणि धाराशिव येथे चाललेल्या जे अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणा देत शासनाचा निषेध करताना सुद्धा आणि शासन या ठिकाणी आमची शासन दरबारी दखल न घेतल्यामुळे उद्या याच ठिकाणी आमच्याच वेळेमध्ये आम्ही सर्वजण या नांदेड जिल्ह्यातले जे सर्व शिक्षक आहोत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीक मागो आंदोलन करणार आहोत। महाराष्ट्र राज्यातील पुरोगामी महाराष्ट्र राज्यातील शिक्षकांना या ठिकाणी भीक मागण्याची वेळ येते ही शासनासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। शासनाचे अर्थमंत्री जर माझ्याजवळ पैसा नाही असं जर म्हणत असतील तर आम्ही जमा झालेला जो निधी आहे सर्व जबाबदारी हे निधी तो आम्ही माननीय अर्थमंत्री यांच्या खात्यामध्ये टाकणार आहोत। तरी शासनाला विनंती आहे आमचा गेलेला निधी आम्हालाच वापस करा आणि 1 जानेवारी 2024 पासूनचा नैसर्गिक टप्पावार शासन आदेश निर्गमित करून या शिक्षकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा।